ओके. नमस्कार, मी देवदत्त टेंगशे आहे. मी परांजपे स्कीमच्या फॉरेस्ट रेल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे. आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेल्समध्ये राहतो. फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी परांजपे स्कीम्सनी महाराष्ट्र सरकारच्या ITP नियमांखाली STP नियमांखाली बनवली गेली होती. आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत. एक तर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे, दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे. पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाही आहेत. आम्ही जेव्हा आलो 2012-13 साली तेव्हा 16 रुपये पर किलोलीटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं. पुण्याच्या लोकांना म्युन्सिपॅलिटी साधारण 15 रुपये पर किलोलीटरनी लावते, बाकीचे टाउनशिप 20 रुपयांनी लावतात. पण हे 16 रुपयाचा रेट पण वाढत गेला. हळूहळू तो 35पेक्षाही वर गेला. मग शेवटी तो 48 रुपीज पर किलोलीटर झाला. मागचे 8 वर्ष आम्ही 48 रुपीज पर किलोलीटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतोय. आणि आत्ता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट्स खूपच वाढले आणि ते काही लोकांना 100 रुपये पर किलोलीटर ते काही लोकांना 200 रुपये पर किलोलीटर या हिशोबाने बिलं आली आहेत. तर आम्ही विचारतो की एवढे बिलांचे रेट्स कसे झाले, त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल येतं ते रिझनेबल रेटनी असावं, ते बाकीच्या टाउनशिप म्युन्सिपॅलिटीच्या रेटच्या कंपॅरिझनच्या आसपास कुठेतरी असावं. दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल. ITP नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं, चांगली वीज, अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं. पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ दर दिवशी विजेची कपात होते. काही दिवस 4 तास, काही दिवस 5 तास आणि पावसाळ्याच्या वेळेला 2-2 दिवस पण वीज जाते. तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे ITPच्या नियमांखाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पाडावी. त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड वीज द्यायची सिच्युएशन करावी. आम्ही त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय. आजचीच ही डिमांड नाही आहे. जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले, जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम्स आले, आम्ही परांजपेबरोबर 12 वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय, पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून. म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागत आहेत. पाणी आणि वीज ही बेसिक नेसेसिटी आहे, बरोबर है ना. त्याच्यामध्ये रेरा कुठपर्यंत अकाउंटेबल आहे? काय आहे की खूपसे आमचे जे अपार्टमेंट्स आणि हे होते ते 2015च्या आधी आलेले होते, म्हणून तेव्हा रेरा नव्हतं. रेराबद्दल पण काय इश्यूज आहेत, पण ते आजच्या प्रोटेस्टचा सब्जेक्ट नाही आहे. आम्ही फक्त आज जे सगळ्यात महत्त्वाचे बेसिक इश्यू म्हणाल तसं पाणी आणि वीज या 2 गोष्टींबद्दलच प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत. तुम्ही ड्रेनेजचाही कुठे कुठे उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दल काय? ते पण आहेत, पण परत आज फक्त विजेचं आणि पाण्याच्याबद्दलच आम्ही बोलायला आलेलो आहोत. फॉरेस्ट रेल ही अतिशय सुंदर अशी आम्ही डेव्हलप केलेली टाउनशिप आहे. जवळजवळ 4000पेक्षा जास्त लोक तिथे वास्तव्याला आहेत. त्यातल्या काही मोजक्याच लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे. आणि हे आंदोलन केलेलं याचं कारण असं आहे की ह्याच्यापैकी बहुतेक जण किंवा खूप जास्त लोक हे डिफॉल्टर आहेत. त्यांनी टाउनशिप मेंटेनन्स भरलेलं नाही आहे. टोटल टाउनशिप मेंटेनन्स ह्या फॉरेस्ट रेलमधून जवळजवळ 5,40,00,00,000 एवढी रिकव्हरी आहे त्यामध्ये. आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिपचे चार्जेस करतो. नाममात्र म्हणजे 1 रुपया पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो. कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेले नाही, डिपॉझिट घेतलेलं नाही आहे. एक्सपेक्टेशन अशी आहे की लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत. बहुतांशी लोक ते भरतायतही आहेत. पण जे लोक गेले 10 वर्ष झाली किंवा त्याच्याहून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोक प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतोय, पण जे लोक भरत नाहीत त्यांच्या विरुद्ध तुम्ही काहीच गोष्टी करत नाही आहेत. तुम्ही 2-3 वेळा म्हटलात की थोडे लोक, ही जी थोडी लोक आहेत त्यांनी टाउनशिपचे जे काही चार्जेस आहेत ह्याच्यामधले बरेच जण म्हणजे ह्याच्यातले बहुसंख्य जण आज जे तुम्हाला आंदोलन करताना दिसले ते बहुसंख्य जण हे बंगल्यात राहतात. म्हणजे कुठच्याही तऱ्हेने म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा म्हणजे छोटे फ्लॅटधारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरत आहेत.
आणि ह्यांना असं वाटतं की विकसकावर प्रेशर देणं, अशा तऱ्हेचे आंदोलनं करणं आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आत्तापर्यंत डिफॉल्ट होतो ते विकसक पैसे मागणार नाहीत. पण आता इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे न्यायप्रविष्ट आहे. आमची बाजू रास्त आहे. कुठच्याही तऱ्हेची सर्व्हिस आम्ही थांबवलेली नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की फॉरेस्ट रेलमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी बरेच वेळा जाते त्यामध्ये. अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही, कारण काही MSRDCL आहे, ही वीज पुरवठा करते, त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि पिरंगूट किंवा त्या भागामध्ये भूगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इश्यू येऊ शकतो. पण मला असं खात्रीनं वाटतं की MSRDCL सुद्धा हा जो अडचण आहे ती भविष्यात दूर करण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्नात आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा संपूर्ण परिसर आहे. तुमची इनोसेन्सी प्रूव्ह करालच, पण ह्याच्यातनं काय असं येतंय का तुमच्या नावाचं डिफेमेशनचे काही लोक प्रयत्न? 101% हे डिफेमेशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू. म्हणजे बहुतांशी लोक आर सो हॅपी तिथे, पण काही लोक ही त्यांना असं का वाटतं माहीत नाही की बिल्डरांना असं डिफेम केल्यानंतर आपलं कार्यभाग साधेल असं. सोसायटी नाहीये का? आहे ना, सोसायटी असते. अहो याच्यामध्ये सोसायटी आहे. ह्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी किंवा आम्ही टाउनशिप ॲडवायझरी कमिटी आहे त्याच्यापैकी कोणीच नाही आहे. सोसायटीचे लोक त्यांच्यावर कारवाई नाही करत का डिफॉल्टर म्हणून? म्हणजे ज्यांनी पैसे भरलेत आणि त्यांना इथे बोलवलंय असं त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीनी कलेक्ट नाही केले पाहिजेत, विकसकांनी केलं पाहिजे. पण असाही आरोप आहे की दिवसेंदिवस म्हणजे त्यांच्या रकमेमध्ये वाढत झाली वीज बिलमध्ये. ही पर्टिक्युलरली जी बंगल्याची सोसायटी आहे, आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणारा पहिलं पाण्याचा नळ असतो, मेन नळ असतो, त्याला मीटर असतो, त्याचं रीडिंग होतं. सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये तसंच असतं. त्याप्रमाणे रीडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिलिंग केलं जातं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रीडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं. अनफॉर्च्युनेटली गेले 10 वर्ष आणि ह्याच्यामधले जे आलेले ते बहुतांशी मॅनेजिंग कमिटीमध्ये होते पूर्वीच्या 10 वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्सचे याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही. अनेक लिकेजेस आहेत आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतात आणि त्यामुळे त्यांना मेन मीटर आणि प्रत्येक बंगल्याचे मीटर ह्याच्यामध्ये जर त्यांचा असंही आरोप आहे जे पाणी 15 रुपये किलो लिटरनी कॉर्पोरेशन देते तेच त्यांना आता 50. एक लक्षात घ्या की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ॲडवायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे. आम्ही 6 किलोमीटरमधून मुळा नदीमधून पाणी 2 स्टेजमध्ये लिफ्ट करतो, त्याचं फिल्ट्रेशन करतो. त्यासाठी लागणारी सिक्युरिटी, मॅन पॉवर, वीज त्याच्यामध्ये केमिकल्स, मेंटेनन्स हा सगळा येतो ना. आणि म्हणजे आम्ही काही कॉर्पोरेशन नाही, आम्हाला काही सबसिडी नसते कशाची आणि त्याप्रमाणे जे काही आम्हाला चार्जेस पडतात ते नॅचरली त्यांना लोड करणं, कारण का त्यांच्यासाठीच असतात, त्यांना लोड करणं हे क्रमपत्र आहे आणि हे आम्ही नाही ठरवलेलं. ॲडवायझरी कमिटीने एक सिस्टीम लावून दिलेली आहे, त्याप्रमाणे बिलं केलेली आहेत. पण काही सोसायट्यांमध्ये प्रचंड लिकेजेस आहेत. आम्हाला तिथे आतमध्ये पण जाऊन देत नाहीत ते, त्याच्यामध्ये ती रिपेअर करण्याची पण जबाबदारी त्यांची आहे. आणि मग जी पाण्याचं वेस्टेज होतं नॅचरली त्याच्यावर पण आम्ही चार्ज लावणार, कारण का आम्हाला त्याच्यावर खर्च पडले सगळा त्याच्यामध्ये. हा मुळात वादाचा. सर याच्यावर त्यांनी अजून एक असा पण आरोप केला की रेराला इन्व्हॉल्व केला किंवा रेरा शुड वेक अप. आता याच्यामध्ये ते हे म्हणतात की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटकडनं सबसिडीज घेतलेले आहेत टाउनशिप बनवण्याची. अगदी ही जबाबदारी तुमची असं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं असेल, एक तर म्हणजे रेरा आहे म्हणजे रेरा अकाउंटेबल आहे का त्याच्यात? नाही,
मी एक्सप्लेन करतो. ॲग्रीमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. ॲग्रीमेंट टू सेल आपण म्हणतो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांची जेव्हा सोसायटी फॉर्म होते त्या सोसायटीच्या जनरल बॉडीमध्ये पण हे सगळे ठराव झालेले आहेत की हे याचं संकलन कसं व्हायला पाहिजे, किती चार्जेस करायला पाहिजेत, कसे यायला पाहिजेत. ह्याच्यातले हे मोजके लोक आहेत ना, यांनी सगळे नियम धाब्यावर, कुठचेही नियम आहेत हे पाळायचेच नाहीत असंच ठरवलं तर कसं चालेल त्याच्यामध्ये. आणि शेवटी मी जरी प्रो कस्टमर असलो, म्हणजे आम्ही प्रो कस्टमर असलो तर देर इज अ लिमिट त्याच्यामध्ये. सुशिक्षित आहेत, रिटायरमेंट आहेत, ते सगळे नागरिक सिनियर सिटीजन आहेत, तर त्यांच्याकडून असं काय वाटतं आणि उच्च शिक्षित आहेत. जास्ती करून वयोवृद्ध लोक जास्त आहेत. तुम्ही म्हणता तिकडं जे त्याच्यामध्ये त्या सगळ्या टाउनशिपमध्ये वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये आमचे अथश्री पण आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यांचे पैसे हे अत्यंत वेळच्या वेळ येतात. त्यामध्ये 1 बेडरूम फ्लॅट जे म्हणतो तसे पण आहेत, त्यांचेही पैसे मोस्टली वेळच्या वेळेस येतात. ह्या बंगल्यातले काही जण जे आज ॲजिटेशनमध्ये प्रामुख्याने दिसले ते वयाने जरी ज्येष्ठ असले तर ते बंगल्यात राहतात त्याच्यामध्ये, आणि कुठच्याही तऱ्हेने त्यांना हे पैसे न भरता येण्यासारखे नाही आहेत. पण काही ना काही कारणांनी हे पैसे भरायचे नाहीत असं त्यांनी ठरवलेलं आहे. किती रक्कम आहे? 5,40,00,00,000 एवढी रक्कम ह्या विविध लोकांकडनं आम्हाला येणं आहे. एक फायनल बंगल्यांकडनं आता म्हणजे टोटल 5,40,00,00,000 ही अख्ख्या टाउनशिपमधून येणं. बंगल्यांमधून जवळजवळ 3,73,00,00,000 म्हणजे 75% ही बंगल्यांच्याकडनंच येणं आहे त्याच्यामध्ये. सर, एक फायनल टेक मध्ये जर तुम्हाला म्हणायचं असेल, तुमचा इनोसेन्स प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही काय बोला? म्हणजे इनोसन्स प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी ह्या आमच्या डेमोक्रेटिक आहेत, सगळ्या क्लिअर आहेत. फॉर एक्झाम्पल टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस आम्ही घेतो ते वेगळ्या एका अकाउंटमध्ये केले जातात. ते अकाउंट आहे ह्याचा ॲक्सेस ह्या वेगवेगळ्या लोकांच्याकडे आहे. दरवर्षी त्याचं चार्टर्ड अकाउंटंटकडनं त्याचं ऑडिट केलं जातं. ह्याच्यातला एकही रुपया हा प्रोजेक्टसाठी किंवा कंपनी त्यांच्या स्वतःसाठी वापरत नाही हे आम्ही वेळोवेळी त्यांना प्रूव्ह करून दाखवतो. आणि खुला किताब आहे आमचा, काही त्याच्यामध्ये लपवाछपवी नाही आहे. कोणी यावं, कोणी बघावं, पण जर कोणी बघितलंच नाही आणि नुसते आरोप केले तर नाही चालणार आपल्याला.